नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीमध्ये जैन मुनी निवास भवनाचा पाया खुदाई समारंभ उत्साहात संपन्न। कोगनोळी येथील जिन मंदिरानजीक जैन मुनी निवास भवनाचा पाया खुदाई समारंभ बेरेश्वर शाखा कोगनोळीचे चेअरमन कुमार राजगोंडा पाटील व सौ पद्मजा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून सदर भवनासाठी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। यापैकी 10 लाख रुपये सध्या उपलब्ध झाले असून यातूनच या जैन मुनी निवासाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती कुमार पाटील यांनी यावेळी दिली। यावेळी विधिवत भूमिपूजन व पाया खुदाई समारंभ संपन्न झाला। या सर्व कार्यक्रमाचे पौराहित्य डॉक्टर अंकित पंडित यांनी केले। यापूर्वीही आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी बिरोबा माळा नजीक असणाऱ्या भवनासाठीही भरीव निधी दिलेला होता। पुन्हा एकदा जैन मुनी निवास भवनासाठी निधी दिल्यामुळे समस्त जैन बांधवांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। या भूमिपूजन व पाया खुदाई समारंभास महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्यासह समस्त जैन बांधव श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत न्यूज साठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हसना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी कर्नूर फाटा कोगनोळी।